दालमिया कंपनीतील त्या रासायनिक अपघाताची तात्काळ चौकशी करा, बंडू हजारे यांची पत्रकार परिषदेत मागणी. जिल्ह्यातील नारंडा तालुका कोरपणा येथे स्थित दालमिया सिमेंट कंपनीमध्ये 25 फेब्रुवारी रोजी सल्फ्युरिक ॲसिड टँकर अनहोल्डिंग प्रक्रियेदरम्यान गंभीर औद्योगिक अपघात झाला. या दुर्घटनेत 2 कंत्राटी कामगार स्वाती उईके व अक्षय कन्नाके हे गंभीर रासायनिक भाजल्यामुळे जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये मुलीची प्रकृती चिंताजनक असून दोन्ही जखमींवर योग्य ते उपचार करावे, तसेच दोघांच्याही कुटुंबाला 50 लाखांची मदत करावी. त्याचप्रमाणे दालमिया कंपनीची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नारंडा येथील दालमिया कंपनीमध्ये 25 फेब्रुवारी रोजी सल्फ्युरिक ॲसिड हे अतिशय धोकादायक रसायन लोडिंग करताना कंत्राटी कामगार स्वाती उईके व अक्षय कन्नाके यांच्या अंगावर उडला. यामध्ये स्वाती व अक्षयच्या पाठीमागचा भाग गंभीररित्या भाजला गेला. या स्वातीची प्रकृती चिंताजनक असून एका घटनेमुळे तिच्या आयुष्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. परंतु कंपनी प्रशासनाने दोघांनाही किरकोळ जखमी असल्याचे सांगितले. हा त्यांच्यावरील अन्याय असून अशावेळी दोन्ही कुटुंबांना तात्काळ कंपनीकडून 50 लाखांची मदत करण्यात यावी, कंपनीची चौकशी व्हावी व जखमी कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी मिळावी अशी मागणी बंडू हजारे यांनी यावेळी केली. 7 दिवसाच्या आत सदर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने कंपनीच्या गेटसमोर शिवसेना शिंदे गटातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी बंडू हजारे यांनी दिला. दालमिया सिमेंटमध्ये जे 25 तारखेला प्रकार घडलेला आहे, यामध्ये स्वाती उईके आणि अक्षय किन्नाके हे कमी वयातील म्हणजे 25-26 वर्षाचे दोघंही आहे. एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि एक इंटर्नशिपवर आहे. म्हणजे कॉलेजमार्फत ती मुलगी लागली आहे आणि MSc करत आहे. ॲक्च्युली त्यांची टँकर खाली करत असताना ही घटना घडलेली आहे आणि मुलगी ही मोस्टली 70% जी जळालेली आहे, पण पाठीमागचा भाग पूर्ण जळालेला आहे. तिचे हात जळालेले आहे, चेहरा जळालेला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आमच्या ज्या महिलांनी बघितलं त्याच्यामुळे ही बाब समोर आली. त्यानंतर जे सुधीर भाऊंनी अधिवेशनामध्ये विचारलं, प्रश्नाचे उत्तर विचारण्यात आलं, तर अधिकाऱ्यांनी जो शासनाला अभिप्राय दिला याबद्दल की किरकोळ घटना असल्यामुळे ती दाबण्याचा प्रयत्न केला. तर हे दाबण्याचा प्रयत्न जो झाला त्यामुळे आम्हाला आज पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि यामध्ये आमची डिमांड जे बंडूभाऊनं सांगितलेलं आहे की त्यांना 50 लाख रुपये प्रति व्यक्ती, परमनंट नोकरी आणि मेडिकलचा संपूर्ण खर्च, आणि जेव्हापर्यंत ते मेडिकलमध्ये किंवा घरी असेल त्याचा पूर्ण पगार देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आणि मागणी मान्य नसेल होत तर मग आम्ही आंदोलन निश्चितच करू. परंतु आमचा एक मोस्टली ते दालमिया सिमेंट कंपनीवर आरोप आहे की यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे. ॲक्च्युली 25 फेब्रुवारीला जे नारंडाचं इथं जे दालमिया कंपनी आहे जी कोरपणा तालुक्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये एक कंत्राटी कामगार स्वाती लक्ष्मण उईके आणि अक्षय विजय कन्नाके यांच्या ॲसिड पडल्यामुळे मुली 75% भाजली आणि मुलगा पण त्या 50 किंवा 40% भाजलेला आहे. आणि काल सुधीर भाऊनी ह्या विषयावर लक्षवेधी लावली असता याच्या आजच्या लक्षवेधीमध्ये अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली की फक्त हात भाजला. पण काही महिलांनी, आमच्या जवळच्या महिलांनी त्या मुलीला मानवटकर दवाखान्यामध्ये भरती आहे, पाहिल्यानंतर पूर्ण पाठीमागचा पूर्ण भाग भाजलेला आहे आणि तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. म्हणून शिवसेनेतर्फे आमची मागणी आहे की त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी चुकीची माहिती दिली आणि त्या आदिवासी दोन्ही कामगारावर अन्याय होईल त्याच्यामुळे. म्हणून त्यांच्या घरच्यांना किंवा त्या मुलीला 50 लाख रुपये देण्यात यावे आणि तिचा पूर्ण खर्च कंपनीने उचलावा आणि त्या मुलाचा पण सर्व खर्च त्यांनी उचलला पाहिजे. हे अगर त्यांनी न केल्यास शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन ह्या कंपनीच्या समोर करण्यात येईल.